आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत श्री गाडगे महाराज अनुदानित आदिवासी आश्रमशाळा नागरवाडी येथे 3 दिवसीय भव्य दिव्य अशा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। या प्रसंगी उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आदिवासी विकास विभाग कार्यालय अमरावती येथील अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी प्रियंवदा माडतळकर, श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, नागरवाडी आश्रम शाळेचे संचालक सागर देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन मौजीलाल मावस्कर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण जवाहर गाढवे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास व नियोजन राहुल ठोंबरे आदींसह सर्व विस्तार अधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रामुख्याने दरवर्षी आदिवासी विभागामार्फत आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मैदानी खेळात उत्साह निर्माण व्हावा या सदहेतूने क्रीडा स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात येते। या वर्षी देखील श्री गाडगे महाराज अनुदानित आश्रमशाळा नागरवाडी येथे केंद्र जारीदा, टेंभली, सुसरदा, चिरोडी, माणिकपूर, चिखली, टेंभरोसोंडा या केंद्रातील शासकीय व अनुदानित एकूण 47 आश्रमशाळेतील 1794 विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक सामने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। दरम्यान क्रीडा स्पर्धेकरिता भोजन समिती, मैदान समिती, आरोग्य समिती, सांस्कृतिक समिती, निवास समिती, स्वच्छता समिती, बक्षीस वितरण समिती, तक्रार निवारण समिती, नोंदणी समिती, साहित्य देखभाल समिती आदी सर्व समित्यांचे अतिशय सुनियोजन करीत विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा नाश्ता, रात्रीचे जेवण, विद्यार्थी निवास, मैदानी साहित्य, विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य आदी गोष्टींची काळजी यावेळी घेण्यात आली। यहाँ पे किस लिए आए खेलने के? कौन सा खेल? वॉलीबॉल। यहाँ पे खाना वाना क्या क्या मिलता है? खाने के लिए भात मिलता है, पूरी भाजी वरण, बहुत कुछ मिलता है रास्ते पर। शिक्षक लोग कैसा सिखाते हैं? थोड़ा भी पैसा मार्गदर्शन बहुत अच्छा। खाना टाइम पर मिलता क्या? हो, खाना अच्छा रहता? पेट भर हो, पेट भर नाश्ता 2 टाइम। नाश्ता 2 टाइम। क्या था नाश्ता आज? नाश्ते में आज सुबह अंडा था, बहुत उसर, और दोपहर में नाश्ता पर चना उसर। याच शृंखलेत दिमागदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, उपायुक्त जागृती कुमरे, एपीओ शिक्षण किरण चंद्रपुरे, एपीओ सादिक शेख यावेळी विशेष उपस्थित होते। या 3 दिवसीय सामन्यात विजेता ट्रॉफी प्रथम क्रमांक केंद्र जारीदा, द्वितीय क्रमांक टेंभली, तृतीय क्रमांक चिरोडी यांना प्रकल्प अधिकारी प्रियंवदा माडतळकर समवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळ्याला प्रदान करण्यात आले। आपका नाम क्या है? गौरी लाविला फुलके, कौन सी स्कूल से? आश्रम साड़ोडोमा, शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम साड़ोडोमा। अच्छा, यहाँ पे किसी भाग लिया? कौन से कार्यक्रम भाग लिया? खो खो। खो खो में खाना मिलता है टाइम पर? हाँ। क्या मिला आज? क्या खाने का? आज कद्दू की सब्जी, रोटी, वरण और स्वीट में शाम को? हाँ, नहीं सुबह दोपहर। और रहना का यही रहना का? हॉस्टल में। हाँ। अच्छा, रहने की व्यवस्था अच्छी है? हाँ। क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता प्रकल्पस्तरीय क्रीडा समितीमधील सर्व सदस्य तसेच नागरवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच या 3 दिवसीय कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन बेलसरे यांनी केले। सरते शेवटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जवाहर गाढवे यांनी क्रीडा स्पर्धेला उपस्थित सर्वांचे आभार मानले। विशेषतः क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रकल्प अधिकारी प्रियंवदा माडतळकर यांनी श्री गाडगे महाराज अनुदानित आश्रमशाळा नागरवाडी येथे सदिच्छा भेट दिली असता संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांना सुरू असलेले ज्ञानदानाचे कार्य तसेच संस्थेचे सेवाभावी कार्य व शालेय सर्व भौतिक सोयी सुविधा पाहून समाधान व्यक्त करीत विशेष कौतुक केले। कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे। धारणी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा व शासकीय आश्रमशाळा अशा 47 आश्रमशाळांची मुलं 1738 मुलं या ठिकाणी आलेली आहेत आणि वेगवेगळे सामूहिक व वैयक्तिक
क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे व मुलं या कार्यक्रमात वेगवेगळे परफॉर्मन्सेस देणार आहेत. 16 परफॉर्मन्सेस आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित राहण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कमिटीज फॉर्म केलेल्या आहेत. क्रीडा कमिटी आहे, भोजन कमिटी आहे, निवासस्थान कमिटी आहे, तसंच आरोग्य पथकसुद्धा PHCचं आलेलं आहे आणि ह्या 3 दिवसीय कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी आणि त्याच्यावर पारदर्शकता राहण्यासाठी पूर्ण प्रयत्न टीमचा चालू आहे. मी सुद्धा येथे उपस्थित राहून स्वतः भोजन तपासणी आणि भोजन इथे केलेले आहे आणि कुठल्याही प्रकारे मुलांची गैरसोय झाली नाही पाहिजे ह्याच्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.